नाही तामलवाडीचे पोलीस स्टेशनवाले तेवढे रात्री आले होते उपोषण माघारी घ्या म्हणून। 5 महिने झाले त्यांच्या विश्वासावर बसले मी। काहीच उपोषणला 3रा दिवस आहे। 3 दिवस झाला आज पुरीच्या पोटात काय सुद्धा नाही। नमस्कार, टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे। मी हुकमत मुलानी। आज 11 जानेवारी 2024 तारीख आहे। वेळ 5 वाजण्याची। मी आता उस्मानाबाद धाराशिवच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आहे। मी यापूर्वी 3 दिवसाच्या पूर्वी एक बातमी दाखल होती। इथंच ही जी महिला आहे, उपोषणाला बसलेली महिला, एक कंडक्टर आहे आणि त्यांचं काय मागणी आहे, कशासाठी उपोषण करतात, मी याच्यापूर्वी दाखवलेलं आहे तुम्हाला। मात्र आज 3रा दिवस आहे, त्यांची प्रकृती खालावलेली आहे। आपण आता नेमकं काय त्यांच्या मागण्या आहेत, मी परत आणखी त्यांच्याकडे आलो आहे। आपण थेट त्यांच्याकडे जाऊया। अनुराधा शिवाजी भोसले। काय रडताय, काय झालं? माझ्या पुरीला आज 5 महिने झालं पळवून नेले त्या मुलानं। अजून 5 महिने होऊन गेले, मुलीचा कसलाच पत्ता नाही, कुठं आहे, कशी आहे, कशी नाही ते। उपोषण करताय किती दिवस? मी आज उपोषण करते, माझा 3रा दिवस आहे। आमरण उपोषण करते। कशासाठी करताय, काय नाही? माझी मुलगी माझ्या ताब्यात मिळावं, मुलाला अटक व्हावं, जे काय असेल ते नियमाने त्याच्यावर कारवाई करावं। आता करताय ते मला त्रास पण होतोय आणि दुःख पण आवरत नाही मला। किती दिवस आहे? 3रा दिवस आहे। कोणी आलं की? कोणी नाही, तामलवाडीचे पोलीस स्टेशनवाले तेवढे रात्री आले होते उपोषण माघारी घ्या म्हणून। कुठल्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला? तामलवाडी पोलीस स्टेशन, तालुका तुळजापूर। काय म्हणले त्यांनी? काय नाही, उपोषण मागं घ्या, आम्ही प्रयत्न करतो, बघून हुडकून आणून देतो मुलगी, एवढंच बोलले। 5 महिने झाले त्यांच्या विश्वासावर बसले मी। काहीच तपास नाही, गेला तर व्यवस्थित भेटायला सुद्धा तयार नसते तिथं। पोलीस स्टेशनचे लोक, तामलवाडी पोलीस स्टेशनचे। काय करता तुम्ही? कोण? मी ST मध्ये वाहक म्हणून सोलापूर डेपोला काम करते। 2 वर्षापासून हा त्रास आहे माझ्या मागं। 2 वर्ष 2022ला 18 जानेवारी 2022ला माझ्या मुलीवर रेप केला होता त्याने। त्या मुलीला आम्ही घराच्या पाठीमागे झाल्यामुळे त्याच्या अगोदर 7 तारखेला मला मुलीने सविस्तर कहाणी सांगितली होती, मम्मी तो मागं लागलाय माझी, असं करतोय तसं करतोय, मला त्रास दिला म्हणून। तरी त्याच्या वडिलाला बोलवून घेऊन समज दिली होती। तरी 18 तारखेला तो घराच्या पाठीमागे प्रकार घडल्यानंतर आम्ही घरी होतो, आरडाओरड झाल्यानंतर पळत गेलो होतो। त्याचा 20 तारखेला गुन्हा दाखल केलेला माझ्या मुलीवर अत्याचार केला म्हणून। गुन्हा दाखल केल्यानंतर त्याचे सगळे
गुन्हा दाखल झाला, रिपोर्ट आले, सर्व काही झालं. केस बोर्डावर आली. पोरीला माझ्यासारखा जबाब दे. तुळजापूरमध्ये तालुक्याच्या ठिकाणी दिला तसा जबाब जर दिली तर तुझ्या आईला, लेकरांना कुणालाच ठेवणार नाही. वारंवार तिला धमक्या देत गेला. तिनं वारंवार मला मम्मी असं करायला तसं करायला. तिला याच्या अगोदर पण पळवून नेलं होतं तिला. ते पण सोलापूर पोलीस स्टेशनमधनं आणलं 10-12 दिवसांनी. बालसुधारगृहामध्ये पोरीला टाकलं आणि पोराला विदाऊट अटकचं सोडून दिलं. अटकपूर्व जामीन केला मुलाला. मुलीचं वय काय? माझी पोरगी 16 वर्षात पळवून नेलेली आहे. माझ्या मुलीवर रेप झालेला हा 2000 म्हणजे तिचे रेप झालेला तिच्यावर 14 वर्षाला झालता. आज आत्ता 17 वर्ष लागलेलं आहे तिला. तिच्यावर 14 वर्षातच रेप झालेला मुलीचं काय आधार कार्ड वगैरे किंवा आहे. आधार कार्ड आमच्याकडे सोबत. आता झालं आहे तेव्हा गुन्हा दाखल झाला आहे. आता नंतर 5 महिन्यापूर्वी गुन्हा दिला आहे. कुठलाच कशाचाच काहीच तपास नाही. मग आता उपोषण कधी सोडणार का नाही? मी उपोषण माझी मुलगी मला दिल्याशिवाय, मुलांना योग्य तो हे केल्याशिवाय, मला न्याय मिळाल्याशिवाय मी सोडणार नाही. सजा दिल्याशिवाय मुलाला आणि मला योग्य न्याय मिळाल्याशिवाय. मी मेले तरी चालेल, इथंच मरायला तयार आहे. घरी पण जाऊन मी मरणारच आहे. तांबलाडची पोलीस लोकांना काय दखल घेतली असती तर आजपत्र पोरगी मिळाली असती. तुमचं काय नाव आहे? इंदुबाई सौदागर नवगिरे. तुमची कोण आहे ही मुलगी? नात आहे माझी, लिकीच पोरगी आहे. तिनं नोकरी करते, मी पुरी सांभाळ्या. त्या 2-3 महिन्यापासून मीच पुरी सांभाळल्या. त्या माझ्यापासूनच नेली. तिनं घरी नसताना ड्युटीला होती, जागी होती. रात्रीच्या 12 वाजता मला ढकलून देऊन, जम्या दाखवून ढकलून दिला न पळून तिला हाताला धरून ओढीत घेऊन गेला. माझ्या जवळनं घेऊन गेला. मला आज 5 महिने झालं उठाले ना, पायाच्या गुडघ्यानं पायावर टाकून दिले. 5 महिने झाले मी आज घरात आहे. कोण दखल घेण्या गेलं? तांबलवाडची पोलीस लोक. काय म्हणतो? तुम्ही कधी गेलता तांबडवाडी पोलिसाला? तांबलवाडला तिला सारखी वारंवार की हे केल्यापासून केस केल्या पोरगी गेल्यापासून सारखी जात्या, बोलून घेते ती निघून जाते. ती तिला गाठसुद्धा घेत नाही. ती बघायला आमचा तपास आहे का, तुम्हाला कुठं ठिपले आहे का, कुठं बघा. तिलाच म्हणते ती. तिला ठिपायची असल्यावर तुमच्याकडे गुन्हा नोंदवायची काय गरज आहे आमची? आम्हाला ठिपत असल्यावर ना आम्हाला माहीत होत असल्यावर आम्ही तिच्याकडे कशाला द्यावं? त्यांचा कशाला दिला असतं? मग आम्हीच बघितलं असतं. मग आता किती दिवस आहे? आज किती दिवस आहे? आज उपोषणला 3रा दिवस आहे. 3 दिवस झाला. आज पुरीच्या पोटात काय सुद्धा नाही. पोटा बसायला सुद्धा येई नाही तिला. काय मागणी आहे तुमची? काय नाही, आमची पोरगी आम्हाला द्यावी आणि त्याला अटक करावं. महाराष्ट्रातील सर्व जनतेला माझं एक निवेदन आहे की या उपोषणामध्ये माझं जर का बरं वाईस काय झालं तर मला माझ्या माघारी का होईना पण न्याय मिळाला पाहिजे. एवढीच कळकळीची विनंती करते मी या जनतेला. बघा, एक महिला कंडक्टर आहे आणि त्यांनी त्यांच्या मुलीला ताब्यात मिळावं त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उस्मानाबाद धाराशिवच्या आमरण उपोषण सुरू केलं आहे. आज 3रा दिवस आहे. त्यांची प्रकृती खालावलेली आहे. मी तुम्हाला याच्यापूर्वी त्यांची प्रतिक्रिया दाखवलेली आहे. आज 3रा दिवस आहे. परत मी त्यांची आता तुम्हाला प्रतिक्रिया दाखवली. अक्षरशः त्यांना बोलताना त्यांच्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं. प्रशासन हे त्यांच्यासोबत कसं त्यांना न्याय देतं आहे हे मी तुम्हाला दाखवलेलंच आहे. नेमकं ह्याच्यामधून काय खरी परिस्थिती आहे हे मी तुम्हाला दाखवलेले आहे. महिलाच्या डोळ्यातून ज्यावेळेस महिला बोलत होती, कंडक्टर महिला ती, त्यावेळेस त्यांच्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं. म्हणजे प्रशासन किती गांभीर्य घेतं आहे. एक महिला आज 3 दिवस झालं इथं उपोषण करते, मात्र या महिलेकडे कोणी लक्ष देत नाही. तांबडवाडी पोलीस ठाण्याचे कर्मचारी या ठिकाणी आले होते असं त्यांनी सांगितलं. मात्र आता पुढे काय कारवाई करणार आहेत, किती दिवस लागणार आहे, ही महिला जोपर्यंत आपली मुलगी ताब्यात भेटत नाही तोपर्यंत इथं आमरण उपोषण करणार आहे. त्या उपोषणावर ती महिला ठाम आहे. आता बघूया नेमकं यांना कधी न्याय मिळतो हे पाहणं गरजेचं आहे. कॅमेरामॅन खंडू होबळेसोबत मी हुकमत मुलानी, उस्मानाबाद, धाराशिव.